फिश म्हटलं की आपल्यासमोर येतो म्हणजे पॉपलेट, आणि पॉपलेट असा फिश आहे जो लहानापासून मोठ्यापर्यंतचा आवडीचा फिश आहे, कारण तो चविष्टही असतो आणि त्या फिशमध्ये काटेही खूप प्रमाणात कमी असतात, म्हणजे जास्त करून नसतातच असं म्हटलं तरी चालेल। तर आज आपण कमी साहित्यात आणि कमी वेळेत हॉटेलसारखा फिश फ्राय कसा करायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी हे बघा पॉपलेटचे तुकडे घेतलेले आहेत, हे मी पीस करून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत। आता त्यासाठी आपण हिरवं वाटण करणार आहोत। त्यासाठी मी इथे लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि आलं घेतलेलं आहे। ते आपण मी मिक्सरमध्ये टाकून घेते आणि ह्याचं आपलं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। तर थोडंसं पाणी टाकून घेते मी त्यामध्ये आणि ते मिक्सरला मी बारीक करून घेते। ते पहा मस्त असं वाटण हिरवं झालेलं आहे आणि हे तुम्ही 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता ह्या पॉपलेटमध्ये मी 2 TBSP एवढं जे आपण हिरवं वाटण केलेलं आहे ते टाकून घेते। त्याचप्रमाणे लाल तिखट हा घरगुती मसाला आहे, तुम्ही फिश फ्रायचा मसाला टाकला तरी चालेल। आणि हे आहे काश्मीरी रेड चिल्ली पावडर आणि हळद आणि चवीप्रमाणे आता मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे थोडंसं कोकमचं आगं नसेल तर तुम्ही लिंबूचा रसही वापरू शकता आणि छान सर्व हे मसाले आपण ह्याला लावून घेऊन मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पूर्ण असा पीसेसला वरून खालून सर्व लावून घ्यायचे आहेत। हे बघा व्यवस्थित असे ह्या पद्धतीने। आणि येथे आपण फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ किंवा रवा, कॉर्नफ्लोअर काही वापरणार नाही आहोत। येथे मी पॅन ठेवलेला आहे, त्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। तेल आपल्याला जास्त नाही टाकायचं कारण की आपण हे शॅलो फ्रायच करणार आहेत। जास्त करून असे फिश हे शॅलो फ्राय करून खाल्लेले खूप छान लागतात आणि तेलाचं प्रमाण त्यामुळे आपल्या शरीरात कमी जाते। तर मध्यम गॅसवर ही मी आता फिश फ्राय करून घेते। सर्व पीस मी फ्राय करत ठेवलेले आहे, ते आपल्याला 3 मिनिटं मध्यम गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत। 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी वरची बाजू खालती करून घेते, म्हणजे हे पीस आहेत ते छान असे सर्व बाजूने शिजले जातील ह्या पद्धतीने बघा। आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की फिश फ्राय करून बघा, खूप सुंदर चविष्ट लागते। धाब्या स्टाईल किंवा हॉटेल स्टाईलच होतात ते। यामध्ये आपण कोणत्याही तांदळाचा किंवा रव्याचा वापर केलेला नाही आणि चविष्टही खूप छान लागतात। आणि हे गरम गरम भाताबरोबर, वरण भाताबरोबर खूप सुंदर लागतात। तुम्ही स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता। आणि जर माझी व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा आणि असेच फिश फ्राय एकदा तरी बनवून बघा।